अभिनेत्री प्रिया मराठेनं आयुष्याच्या मंचावरून वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी घेतलेली एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे. पाहुयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन. कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी. छोट्या पडद्यावर विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिनं आज जगाचा निरोप घेतलाय. 4 दिवस सासूचे, या सुखांनो या, पवित्र रिश्ता, बडे अच्छे लगते हैं अशा मालिकांमध्ये प्रियानं महत्वाची भूमिका बजावली. तुझेच मी गीत गात आहे ही तिची अखेरची मालिका ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे कर्करोगासोबत झुंज देत होती, पण आज तिची हीच झुंज अपयशी ठरली. प्रियाच्या जाण्यामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेता सुबोध भावेनं सोशल मीडियावरती पोस्ट केली. प्रिया मराठे एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटामधली माझी सहकलाकार, पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्वाचं नातं तिच्याबरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण. या क्षेत्रात आल्यावर तिनं घेतलेली मेहनत, कामावरची तिची श्रद्धा, या गोष्टी खूपच कौतुकास्पद होत्या. प्रत्येक भूमिका तिनं अत्यंत मनापासून आणि समरस होऊन साकारली. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांच्या समोर गेली. पण त्या कॅन्सरनं तिची पाठ काही सोडली नाही. तू भेटशी नव्याने या आमच्या मालिकेच्या दरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासामध्ये तिचा जोडीदार शंतनू मोघे हा भक्कमपणे तिच्या बरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली आहे. प्रिया, तुला भावपूर्ण श्रद्धांजली. तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना. या पोस्टमधून सुबोध भावेनं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. आजवर अनेक कलाकारांचा या कर्करोगानं जीव घेतला. स्मिता तळवलकर, रमेश भाटकर, अतुल परचुरे, विजय कदम असे काही अभिनेते अभिनेत्री आज आपल्यात नाहीत. या यादीमध्ये आता प्रिया मराठेच्या नावाची भर पडली आहे. केवळ 38व्या वर्षी प्रिया मराठेनं अखेरचा श्वास घेतलाय. तिचं जाणं हे सगळ्यांना चटका लावून गेलाय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.